अगं बाबा चला, पेपर नंतर आधी नाश्ता करून घ्या ना, इथेच ठेवते. चल चल चल, तिला काय ती नंतर कॅन्टीन मध्ये पण खाते, मला घाई आहे. अरे हळू, कुठे पळून जातोय का नाश्ता? पळून नाश्ता नाही, मला जायचंय. मला आज लवकर जायचंय कॉलेजमध्ये. लायब्ररीमध्ये नवीन पुस्तकं आलीत, तेव्हापासून वाट बघतोय मी त्यांची. मला जरा नोट्स काढायच्या त्याच्यातून. पुस्तकं वाचायचं म्हटलं तर माझ्या तर जीवावर येतं, पण ह्याचं म्हणजे काहीतरी वेगळंच. नवीन पुस्तक आलं की हा खुश होतो. कंटाळ नाही काय रे येत तुला? प्राजक्ता अगं लहानपणापासून असाच आहे तो. बिझनेस पेक्षा लिटरेचर कडे त्याचा जास्त इंटरेस्ट आहे. तुला सांगू प्राजक्ता, कॉलेजमध्ये असताना त्याचे सगळे बिझनेस स्टडीजचे प्रोजेक्ट मी पूर्ण करून द्यायचो. काही अडलं की माझ्याकडे यायचा तो, दादा एवढं प्रोजेक्ट करून दे. आणि मी जर का नाही म्हणालो ना तर नाटकं करायचं ऋषी. दादा अरे तू मोठा आहेस ना, मोठा भाऊ म्हणून एवढी मदत नाही का करणार, मला वेळ मिळाला असता तर मी तुला म्हणालो असतो का, ही अशी काहीतरी नाटकं करायचा. आणि मी जर का नाही म्हणालो तर मला मस्का मारण्यासाठी गाणं म्हणायचा. कुठलं गाणं म्हणायचं असं रे तू? तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो, असं काहीतरी गाणं गायचं. नौटंकी एकदम. वा वा वा. हा बरं झालं तू सांगितलंस, आम्हाला माहितीच नव्हतं बाबा. आता ही काय वेगळं करते, तेच करते. हो का? बरं बाबा तू ग्रेट. हे इथे बोललायस ते ठीक आहे, आई समोर बोलू नको, नाही ती परत सुरू व्हायची. ऋषी वाह, आज सगळे आनंदात दिसताय, हसताय सगळे. काय जोक झाला मला पण सांगा, मी पण हसते. नाही आई, काही विशेष नाही. जुने कॉलेजचे दिवस आठवले, त्याचाच किस्सा सांगत होतो. अरे साहेबा बस ना, तू खाऊन घे. नाही नाही, मी घरून येताना भरपेट नाश्ता करून आलोय. तुम्ही एन्जॉय एन्जॉय. बरं ऋषी, तुमचं बोलणं झालं? ते बोलणं झालं ना तुमचं? नाही झालं माझं बोलणं. आज लेक्चर आहे माझं, त्यासाठी प्रिपरेशन करायचं होतं, सो वेळ नाही मिळाला. एक साधी गोष्ट मी तुला सांगितली, ती पण होत नाही तुझ्याच्यानी? नयनतारा रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो. तुला भूक लागली असेल तर आधी खाऊन घे, मग बोलू ना आपण. ऋषी, तुझं रिधिमाला फोन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकमेकांशी बोलला नाही तर गोष्टी पुढे कशा सरकतील? बापरे, आता आई दादाकडून माझ्याकडे वळायच्या आधी ना मला इथून पळ काढला पाहिजे. बरं मी निघते, माझं खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. बाय 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 बाय. ऋषी, मला एकदाच सांग, तू तिला कधी फोन करणार आहेस? मी आता कॉलेजला जातोय आई, आल्यावर बघेन मी. काय ऋषी, हे बघेन करेन ही असली उत्तरं मला आवडत नाही, माहितीये ना? निदान एक तरी सून मला या घरात माझ्या मर्जीची हवी. आणि माझं स्पष्ट मत आहे, आपला जोडीदार हा आपल्या स्टेटसचाच हवा. आई जरा हा विषय बंद करूयात का आपण प्लीज? का थांबवूया? मी तुझी आई आहे आणि एक आई म्हणून माझी इतकी छोटीशी इच्छा की या घरात माझ्या मर्जीची सून यावी, ती सुद्धा तू पूर्ण करू शकत नाही? ऋषी, मला असं वाटतं की या बाबतीत तू आईचं ऐक. अरे मी नाही कुठे म्हणतोय, पण मला जरा त्या माइंडसेट मध्ये तरी येऊ द्या, थोडा वेळ तरी द्या मला. बास, मला परत परत तेच तेच ऐकायचं नाहीये. काय ऐकू? ऋषी 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 ऋषी, ओ लई थांबा 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 जरा. अहो काय करताय? काय रे, काय चाललंय तुमचं? हा, कशाला रे सतत तलवार काढून बाहेर असतो, सतत मॅडमांशी भांडत असतो, काय चाललंय? नाही मॅडम काय म्हणतायत, एकदा फोन करून टाक तर फोन करून टाक ना, काय बिघडतंय तुझं? ती मला रिधिमा नावाच्या एका मुलीशी बोलायला सांगते, जिच्याशी लग्न ठरवलंय तिने माझं. अरे कोण, कुठली मुलगी, कशी आहे, काय काही माहित नाही. मी आपलं आलं 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 माझ्या लक्षात आलं.
म्हणजे तुला तुझ्या ओळखीतली पोरगी पाहिजे, तुला आधीपासून ओळखत असलेली पोरगी तुला पाहिजे, बरोबर की नाही? मग मालक कोण डोसक्यात असेल तुमच्या तर सांगून टाका की जाऊ दे की गाडी फास्टात. मला बोलायचंच नाही हो. ऐक 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 जिल्ह्यालाही अहो कसं व्हायचं तुमचं? म्हणजे तुम्ही त्या रिधिमाला फोन बी नाही करणार, तुमच्या मनात जी कोण आहे तिला तुमच्या मनातलं बी नाही सांगणार. असं करून नाही चालणार. असं दोन दगडावर पाय ठेवता येणार नाही, एकच दगड निवडावा लागल. तुमचं कसं झालंय ना तळ्यात ना मळ्यात. बघावं काय करताय आता. सतीश, तुम्ही असं का माझ्याकडे बघताय? एक तर मला कळत नाहीये या ऋषीला काय झालंय. कोण याला शिकवतंय? कोण याच्या डोक्यात ह्या असल्या गोष्टी भरवतंय? देव जाणे. ओ सरू काकी, सरू काकी. अंड्या जरा हळू बोल. सरोज आताच झोपल्या. सरू काकी अजून झोपल्या? काय झालं? अरे कमळीच्या काळजीने तिने टेन्शन घेतलंय आणि टेन्शनमुळे तिला ताप आलाय. नुसते तापाने फनफन करायला. ताप आलाय? आता मुंबईला कशी जाणार ती? आजपासून बस पण चालू झाल्यात. बरं बंड्या, मी काय म्हणतोय, सरोज जाण्यापर्यंत तूच जाऊ नये की मुंबईला. मी होय तूच जा आणि तिकडे गेल्यावर कमळीला भेट आणि तिथनंच आम्हाला फोन कर. सरोज जरा कमळीशी बोलली ना तर तिला बरं वाटेल, नाही तू उगाच काळजी करेल बघती. हा ठीक आहे, मी मुंबईला जायची तयारी करतो मग. हो थांब. पिशवी पकड. हा बघ, ह्याच्यात ना कमळीसाठी सरोजने लाडू केलेले. हे लाडू तिला दे हा, आणि तिच्यासाठी काही कापड बी आहेत मी आणतो. थांब. हे घे, हे 2 तिचे ड्रेस. हे कमळीला आठवणीने दे. बरं, तुम्ही सरू काकींची काळजी घ्या. येतो. निंगी कशी आहे का आता? म्हणजे बरं वाटतंय ना तिला आता? होय, बरी आहे. हॉस्टेलवर आराम करते. तिला मुकामार लागलाय की नाही, जरा मग जास्तच आराम करायची गरज. राजू, पण मला एक प्रश्न पडलाय बघ. म्हणजे निंगीला हे सगळं कुणी केलं? कुणाचं कारस्थान आहे? मुळातच निंगी संग मारामारी करायला तिने त्यांचं काय बिघडवलं एवढं? काय माहित ग. पण ऋषी दादा हे कोणी केलंय आणि कोणाच्या सांगण्यावरून केलंय ना, यासाठी प्रिन्सिपल सरांना भेटायला गेलाय बघ. बरं झालं बघ.